मॉर्निंग, मी प्रीत। आज आमच्याकडे फिश बेत आहे। तर फिश कुठली आणले मी आज? आज आणलेत मी प्रॉन्स। मला मस्त मोठे प्रॉन्स मिळालेत। हे बघा, तुम्ही पाहू शकता। मस्त साफ केले, त्यांना हळद मीठ लावून ठेवलंय मी। हे बघा, असे मोठे आहेत हे बघा, असे छान आहेत, मोठे आहेत, मीडियम आहेत, मीडियम साईजचे, सुंदर असे फ्रेश आहेत एकदम। आमच्या गोव्यामध्ये फ्रेश फिश मिळतात। तर आता मी आज प्रॉन्स करी आणि प्रॉन्स फ्राय करणार आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वात प्रथम मी प्रॉन्स करीसाठी हे वाटपाचं सामान घेतलेलं आहे। यामध्ये आहे खोबरं, मिरच्या, ही मिरची बेडगी आणि काश्मीरी मिरची आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जशी मिरची आवडते ती ऍड करू शकता। लसूण आहे, थोडंसं अद्रक आहे, ही त्रिफळं आहेत, धणे घेतले आणि एक कांदा, म्हणजे एक कांदा त्याला मी हाफ चॉप केलाय, हाफ मी वाटपासाठी ठेवलाय आणि हाफ मी फोडणीसाठी। इथे फोडणीसाठी कांदा, चिरलेला लसूण आणि मिरच्या आहेत। आता मी सर्वप्रथम वाटप काढणार आहे। हे पहा, थोडी चिंच आणि पाणी घालून मी हे वाटप काढलेलं आहे। अशी एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे, एवढं बारीक करायचंय वाटप। चला तर आता फोडणी देऊन घेऊया। हे पहा, आपलं तेल व्यवस्थित तापलंय। आता मी फोडणीमध्ये कांदा, लसूण आणि मिरच्या घालून घेतल्या, छान परतवून घेते। आता आपलं जे वाटप आहे ते भाजून घेते। मग यामध्ये मी पाणी ऍड करणार आणि प्रॉन्स ऍड करणार। हे बघा, असं छान परतवून घेते, त्याला तेल सुटणार आहे आपण। हे पाहू शकता, मस्त उकळी आलेली आहे। आता सुंदर वास पण घमघमलाय, खूप सुंदर वास येतोय। मला या वासानेच भूक लागली आता। हे बघा, मस्त आपली मी आता कोथिंबीर घातले, एक उकळी काढले, कलर सुद्धा एकदम सुंदर आलाय, तशी टेस्ट ही छान झालेली आहे। हे पहा, आता मी बनवत आहे प्रॉन्स फ्राय। प्रॉन्स फ्रायसाठी मी हे जे प्रॉन्स आहेत ते व्यवस्थित साफ करून, तुम्ही बघा, मी त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। हे पहा, यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट जी आहे ती 1 चमचा घालणार आहे। हा जो लाल मसाला आहे, लाल तिखट आहे, यामध्ये याला मच्छी मसाला म्हणतात। या मच्छी मसाल्यामध्ये बेडगी मिरची, काश्मीरी मिर्च, धनेपूड, त्रिफळं आणि हळद आहे। हा रेडीमेड मिळतो। तुम्ही तुमच्याकडे जर रेडीमेड मसाला नसेल तर तुम्ही लाल जे तिखट आहे ते टाकायचं आणि धनेपूड टाकायची। तर मी टाकून हे यामध्ये घालून घेते। मीठ मी ऑलरेडी लावलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ मी पुन्हा घालत नाहीये, आणि लिंबू पिळते। तर याला मी एक 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि त्यानंतर मी फ्राय करणार आहे। तर फ्राय करण्यासाठी मी ते घेतलेलं आहे बारीक रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट, हे मिक्स करणार आहे। यावर ते जे प्रॉन्स आहेत ते यामध्ये मी घोळून मग मी तळून घेणार आहे। हे पाहू शकता, माझं तेल व्यवस्थित तापलेलं आहे। यावर मी थोडासा कढीपत्ता घालणार आहे तळायच्या आधी। आता मी जे प्रॉन्स आहेत, हे जे कोटिंग मी बनवलंय त्या कोटिंग मध्ये मी असं डीप करणार आहे, सर्व साईड असं लावून घेणार आहे व्यवस्थित। आणि असे गोल्डन ब्राऊन असे मी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे। तुम्ही कढीपत्ता स्किप करू शकता। मी कढीपत्ता यासाठी घातलाय की एक कुरकुरीत मस्त टेस्ट येते, त्यांना एक वेगळा फ्लेवर पण येतो आणि मस्त खमंग होतात हे प्रॉन्स। तर तुम्ही सुद्धा ट्राय करा, मी जसे केले तसे कढीपत्ता घालून फ्राय करा हे प्रॉन्स, किंवा तुम्ही कढीपत्ता स्किप पण करू शकता। तर हे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन असे मी भाजून घेते, शॅलो फ्राय करून घेते। हे पहा, दुसरी साईड सुद्धा मी भाजून घेतलंय, मस्त गोल्डन झालेत, आता गोल्डन दिसतात छानपैकी। हा सुंदर माझे प्रॉन्स आता रेडी आहेत, मस्त गोल्डन फ्राय झालेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेत। आता आपण जेवायला घेऊया मस्तपैकी। प्रॉन्स करी, चपाती, राईस
आणि प्रॉन्स फ्राय. आता आमच्याकडे एक खवय्या आहे, त्याला आपण टेस्ट करायला देऊया. पृथ्वी स्टडी करतो अच्छा. जेवण आणलं मी. अरे वा, प्रॉन्स. येस, प्रॉन्स फ्राय. तुला आवडतात ना हो. प्रॉन्स? खाऊन सांग बरं कसे झालेत. गरम असेल हा. एकदम. एक नंबर. करी